नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यातील 1800 भजनी मंडळांना या ठिकाणी भांडवली अनुदान म्हणून 25,000 रुपये मिळणार आहेत। आता ह्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण हे अर्ज 26 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत मागवण्यात येत आहेत। यासाठी अर्ज कसं करायचं याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब ऑलरेडी केलेलं असेल तर व्हिडिओला हाईप मात्र नक्की करा। अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे। लिंकवरती क्लिक करून तुम्ही या पोर्टलवरती येणार आहात। इथं आल्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा आणि लॉग इन हा ऑप्शन आहे। यामध्ये पहिला नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर मग तुम्हाला इथं लॉग इन करता येतं। यामध्ये आपण नोंदणी करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी विभाग निवडा, यामध्ये तुमचा जो विभाग आहे तो निवडून घ्यायचा आहे। जिल्हा तुमचा जो जिल्हा आहे तो, आणि याच्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे। यानंतर तुमची तालुका कोणत्या ह्याच्यामध्ये येतोय, ग्रामपंचायत वगैरे काय आहे ते तुमच्या जे आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं निवडून घ्यायचं आहे। यानंतर जे भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाचं किंवा जी संस्था आहे याचं नाव जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। याच्यानंतर भजनी मंडळ किंवा संस्था जे आहे याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि कायमचा जो पत्ता आहे भजनी मंडळाचा तो टाकून घ्यायचा आहे। यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे दोन्ही टाकून घ्या। ईमेल आय डी कंपल्सरी आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला OTP जाणार आहे। तो OTP जर नाही गेला तर ईमेलवरती OTP जाऊ शकतो आणि तो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे। एवढं लक्षात ठेवा, जो तुमचा मोबाईल नंबर आहे तोच तुमचा यूजर नेम असणार आहे। OTP पाठवून झाल्यानंतर सगळी माहिती तुम्ही जतन करायची आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा OTP पाठवायचा आहे। आता या ठिकाणी आपण लॉग इन करत आहोत, त्याच्यामुळे तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा यूजर नेम असणार आहे। यानंतर इथं सगळी तुम्ही प्रोसेस पाहू शकताय। आता या ठिकाणी वेगवेगळे टॅब आहेत। यामध्ये आपणाला जे पाचवा जो शेवटचा कॉलम आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर काही माहिती ऑटोमॅटिक येणार आहे। जी माहिती ऑटोमॅटिक नाही आली ती माहिती तुम्हाला स्वतःहून भरायची आहे। आता या माहितीमध्ये पहिला आहे ते म्हणजे भजनी मंडळाचं जे खातं आहे ते बँकेचं खातं, IFSC कोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत। याच्यानंतर भजनी मंडळाचं जे पॅन कार्ड आहे ते कंपल्सरी तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि भजनी मंडळ व्यावसायिक आहे की नाही हे तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे। त्यानंतर भजनी मंडळाचं जे कार्यक्षेत्र आहे ते निवडायचं आहे। ग्रामीण भाग आहे काय आहे हे तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे आणि ह्याचं कामाचं स्वरूप कोणतं आहे, राज्य पातळीवर कुठल्या लेवलमध्ये आहे हे तुम्ही टाकायचं आहे। याच्यानंतर तुमचं जे कार्यक्षेत्र आहे ते पण तुम्हाला इथं म्हणजे जे कार्याची जी तुमची व्याप्ती आहे ते सांगायचं आहे ह्याच्याबाबत, आणि जे मंडळामध्ये सदस्य आहेत ते किती आहे त्यांची संख्या टाकायची आहे। यानंतर तुमच्या कार्याची माहितीसुद्धा तुम्हाला इथं टाकायची आहे आणि एका वर्षामध्ये किती कार्यक्रम केलं हे पण तुम्हाला कंपल्सरी टाकायचं आहे। ग्रामपंचायतीचा दाखला, तुमचं भजनी मंडळ अस्तित्वात आहे ह्याबाबतचं ग्रामपंचायतीचा दाखला असतो आणि तो दाखलासुद्धा इथं अपलोड करायचा आहे। यानंतर कार्यक्रमाचे जे छायाचित्र म्हणजेच ओरिजिनल कार्यक्रम केलेले आहेत ह्याचे ओरिजिनल फोटो तुम्हाला पाठवायचे आहेत। याच्यानंतर आयोजक पत्र आणि तुमचे जर काही कार्यक्रमाचे वृत्तपत्रामध्ये कटआउट आले असतील तर ते इथं अपलोड करायचं आहे। याच्यानंतर तुमचं जे काय बिल वगैरे आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे, किंवा तुम्ही आमंत्रित किंवा निमंत्रित पत्रिकासुद्धा इथं अपलोड करू शकता। तर अशा पद्धतीने सगळी माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला वरील कागदपत्रे खोटी किंवा चुकीची असल्यास असं जर आढळून आलं तर भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरती कार्यवाही होऊ शकते आणि याची आम्हाला कल्पना आहे। ह्या सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि नोंदणी करायची आहे। तर अशा पद्धतीने 1800 ज्या भजनी मंडळ आहेत यांचेच फॉर्म फक्त ॲक्सेप्ट होणार आहेत आणि यांनाच हे अनुदान मिळणार आहे।